ठाण्यात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. ठाण्यातील किसन नगर विभागात रक्तदान शिबिराचे आयोजन करून कार्यकर्त्यांनी वाढदिवसाला सामाजिक बांधिलकीची जोड दिली. 9 फेब्रुवारी रोजी एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहात साजरा केला जातो. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर एकनाथ शिंदे यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती एक्स पोस्टद्वारे दिली होती. तरीही समाजासाठी काहीतरी उपयुक्त करण्याच्या उद्देशाने ठाण्यातील किसन नगर विभागात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन एकनाथ शिंदे यांचे धाकटे बंधू व नगरसेवक प्रकाश शिंदे यांच्या पुढाकारातून करण्यात आले. रक्ताचा तुटवडा भासणाऱ्या रुग्णांना मदत व्हावी हा या शिबिरामागचा मुख्य उद्देश होता. मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिकांनी रक्तदान करून या उपक्रमाला प्रतिसाद दिला. वाढदिवस साजरा करण्यापेक्षा समाजोपयोगी कार्याला प्राधान्य देण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. सर्वप्रथम महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा आज वाढदिवस आहे. आज वाढदिवस त्यांनी कॅन्सल केलेला आहे ह्या निमित्त की राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्यांचं अपघाती निधन झाल्यामुळे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये वाढदिवस कोणी साजरा करत नाही. पण आव्हान आमच्या याच्यासाठी केले की सामाजिक जे कार्यक्रम आहेत, रक्तदान शिबिर असो, सप्ताह असो, लोकांच्या अडीअडचणीच्या जे काही उपयोगी पडणारे ज्या वस्तू आहेत त्या माध्यमातून आमच्या शिवसेनेच्या आव्हानाच्या दृष्टिकोनातून त्याच्या माध्यमातून आम्ही रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे. राज्यामध्ये ज्या पद्धतीने रक्ताचा तुटवडा मोठा निर्माण झालेला आहे त्यामुळेच कुठेतरी तुम्ही सार्वजनिक उपक्रमाच्या माध्यमातून रक्ताचा तुटवडा निर्माण करण्याचा प्रयत्न करायला. नक्कीच आम्ही प्रत्येक वर्षी वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर ठेवतो आणि मोठ्या प्रमाणात शिंदे साहेबांना जर तुटवडा वाटला तर पूर्ण जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आम्ही एक कॅम्प ठेवतो शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली. ते तुम्ही पाहिलेलं आहे. त्या माध्यमातून आम्ही शिवसेना शाखा किसननगर नंबर 2 ही इथून शाखा प्रमुख साहेब झालेले आहेत. त्या माध्यमातून इथे रक्तदान शिबिर ठेवलं गेलेलं आहे.